5 अप्रैल 2011 ये वो तारीख है जिसने तत्कालीन सरकार को हिलाकर रख दिया था। 5 अप्रैल 2011 को भारत सरकार पर एक कठोर भ्रष्टाचार विरोधी कानून लोकपाल विधेयक 2011 बनाने के लिए दबाव बनाने के लिए एक बूढ़े समाज सेवी द्वारा भूख हड़ताल शुरू की गई थी, जिसका नाम था किशन बाबूराव हजारे यानी अन्ना हजारे। इसके परिणाम स्वरूप भारत सरकार ने लोकपाल बिल को पारित किया, जिससे भ्रष्टाचार के खिलाफ कठोर कानून और लोकपाल की स्थापना का मार्ग साफ हो गया। कट टू 2024। अब अन्ना हजारे फिर चर्चा में है। हालांकि इस बार मामला कुछ और है। शिखर बैंक घोटाला मामले में एनसीपी नेता अजीत पवार को मिली क्लीन चिट के विरोध में अन्ना हजारे ने कोर्ट में याचिका दायर करने की तैयारी है। लेकिन अन्ना हजारे आज ही क्यों जागे, इसके पहले क्यों नहीं, ऐसे कई सवाल किए जा रहे हैं जो जरूरी है। नमस्कार, मैं निकेत, महाराष्ट्र टीवी24 में आपका स्वागत है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता और मुखिया अजीत पवार को महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक शिखर बैंक घोटाला मामले में क्लीन चिट मिल गई है। अब मशहूर सामाजिक कार्यकर्ता अन्ना हजारे ने इसका विरोध किया है। क्लोजर रिपोर्ट को अन्ना हजारे कोर्ट में चुनौती देने की तैयारी कर रहे हैं। शिखर बैंक घोटाला 1992 में हुआ था, जिसमें 25,000 करोड़ रुपए के घोटाले के मामले में अजीत पवार, उनकी पत्नी सुनेत्रा पवार और अन्य आरोपियों को मुंबई पुलिस की आर्थिक क्राइम ब्रांच ने बरी कर दिया। पुलिस ने कहा कि इनके खिलाफ कोई सबूत नहीं है। आपको बता दें कि लोकसभा चुनाव से ठीक पहले अजीत पवार को राजनीतिक गलियारों से भी क्लीन चिट मिल गई थी। अन्ना हजारे की इस भूमिका पर महाराष्ट्र की राजनीति में कई सवाल खड़े किए जा रहे हैं, जिसमें एनसीपी शरद पवार गुट के नेता जितेंद्र आव्हाड मुखर रहे। जितेंद्र आव्हाड ने सीधे तौर पर कहा कि अन्ना बस कुछ चुनिंदा लोगों पर ही अपनी बात रखते हैं। वहीं अन्ना ने अपनी क्रेडिबिलिटी खो दी है, ऐसी बात भी आव्हाड ने कही। अण्णा हजारेंची भूमिका आहे नेहमी ती प्यादी हलवतात ना, अडीच खोडा, हत्ती सरळ, तसं आहे त्यांचं। गेल्या काही वर्षांपासून अन्ना हजारे ज्या म्हणजे ते आज उठले असतील सकाळी, भाजपला पूरक अशी ही संपूर्ण वाटत नाही। त्यांनी पूर्वीपासून भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम केलंय आणि माझं तर पहिल्यापासूनच हे म्हणणं आहे ते भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम करतात। त्यांची आंदोलन बरोबर काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत नसली की त्यांची आंदोलन एकदम अशी, आणि हे जरा कुठे वरती येताना दिसले, अण्णा हजारे हॅज लॉस्ट हिज क्रेडिबिलिटी, टू बी व्हेरी क्लिअर। लोकांचा विश्वास नाही, हे सगळं मॅनेज्ड असतं अण्णा हजारेंचं, असं जनसामान्यांचं मत आहे आणि माझंही ते मत आहे। बरोबर निवडक लोकांविरुद्ध ते उतरतात, बरोबर निवडक प्रतिक्रिया देतात, ज्याच्यात काही लोकांना त्याचा ते भोगावं लागेल आणि काही लोक त्याच्यातनं वाचतील, अशी भूमिका एखाद्या समाजसेवकाने कधीही घेऊ नये। त्याची भूमिका ही समसमान असली पाहिजे। माझ्यासमोर कोणीही मोठा नाही, कोणीही छोटा नाही। संविधानाची शपथ घेऊन जेव्हा तुम्ही सगळे बोलत असता तेव्हा ते संविधानातला प्रमुख जे आहे की कायद्यासमोर सगळे समान आहेत, तेव्हा तुमचा जो हेतू है त्याच्यासमोर सगळे समान ठेवा। वहीं इस बार शिवसेना उद्धव गुट के नेता संजय राउत ने भी अन्ना को मखमली जूते मारकर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की और कहा कि सोए हुए अन्ना हजारे आज जाग गए, और कहा कि यहाँ सिर्फ शिखर बैंक घोटाला नहीं हुआ तो पिछले 10 सालों में और भी घोटाले हुए हैं, जिस पर अन्ना हजारे को आवाज उठानी चाहिए। अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो। राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली। याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णाने पत्र लिहिलं, याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो। पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही, गेल्या 10 वर्षांमध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळे झालेले आहेत। अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो 10,000 कोटी, त्याच्यावर सुद्धा अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे। ज्या भ्रष्ट मार्गाने नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे।
ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जाते या महाराष्ट्रात आणि देशात, आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते आहे, अण्णांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे. INS विक्रांत घोटाळा, विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये या मुलूंच्या नागड्या पोपटलांनी गोळा केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्लोजर रिपोर्ट दिला जातोय किंवा ती तपास थांबवला जातोय चोरांना वाचवण्यासाठी. 38 कोटीचा घोटाळा आणि सरकार त्याला संरक्षण देत आहे त्या घोटाळ्याला. अण्णा हजारे यांनी INS विक्रांत वाचवा घोटाळा तो झाला कोट्यवधीचा, त्याच्यावरती सुद्धा आवाज उठवायला पाहिजे. असे अनेक घोटाळे या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे 40 आमदार, अजित पवार आणि त्यांचे 40 आमदार, ह्यांच्यावर ईडी सीबीआयने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे. अण्णांना भरपूर काम आहे. आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका, महाराष्ट्रात घोटाळेच घोटाळे आहेत. अन्ना हजारे का कुछ चुनिंदा मुद्दों पर ही बात करना ये आम जनमानस के शक की सुई को पनपाने में खुद ही योगदान देता है तथा अन्ना की आंधी 2011 को देश देख चुका है, इसलिए उन्हें नजरअंदाज करना मूर्खता होगी. महाराष्ट्र T24 की स्पेशल रिपोर्ट में फिलहाल इतना ही. खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा. आप देखते रहिए महाराष्ट्र T24. नमस्कार.